आपल्या राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत भगिनींच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला असून त्याचा जल्लोष, आनंद, सुख आणि समाधान लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल आहे, हे तुम्हाला माहीत आहेतच। याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला मोठी ताकद मिळण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत। एक गोष्ट नक्की आहे की राज्यातील महिला अतिशय आनंदात असून एकनाथ शिंदे यांना भरभरून दुवा देत आहेत। त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देखील देत आहेत। एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, दूरवरच्या ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याने अनेक मातांनी आणि बहिणींनी सांगितले, त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि समाधान त्यांच्या वाक्यातूनच स्पष्ट जाणवत होता। शब्दातून त्या एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत होत्या। कर्तव्यदक्ष लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर महिला प्रचंड खुश असून नारी शक्ती एकनाथ शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहे। हाच मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा मिळावा असा आशीर्वाद देत आहेत, त्यांना राखी पाठवत आहेत। श्रोते हो, आपल्याला माहीत आहेतच की खेड्यातील तसेच दूरवरच्या डोंगराळ भागातील महिलांना आर्थिक टंचाईला नेहमीच तोंड द्यावे लागते। मुलांच्या शाळेच्या फिया, शालेय पुस्तके, वह्या यांची खरेदी किंवा शेवटच्या क्षणी घरातील अडचणी यासाठी पैसे हाताशी लागतात। खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणींवर मात करता आल्याचे महिला आनंदाने सांगत आहेत। या महिलांचा लाडका भाऊ कृष्णासारखा मदतीला धावल्याची भावना अनेक महिलांनी बोलून दाखवली आहे। सध्या चातुर्मासानंतर सणासुदीच्या दिवसात आणि नवरात्रोच्या तोंडावर असताना तिसऱ्या महिन्यात सरकारकडून अगदी वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने या महिलांचा उत्साह पटकन लक्षात येतो। सर्व सण महिला वर्ग आनंदात पार पाडत आहेत। केवळ आणि केवळ कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला म्हणून एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद देत आहेत। ही योजना सुरू करताना शिंदे सरकारला अनंत अडचणी आल्या, तुम्हाला माहीत आहेतच। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यात खोडा घालण्याचा मोठा प्रयत्न केला। काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धाव घेतली, तर इतर विरोधकांनी खोटा नेरेटिव्ह पसरवला, पण कोर्टानेच या विरोधी पक्षांचे तोंड बंद केले असून योजनेसाठी मान्यता दिली। या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ते तिच्या खात्यात जमा होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवली आहे। महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटली असून आगामी निवडणुकीत हेच सरकार सत्तेवर यावे अशा शुभेच्छा आणि सदिच्छा महिला देत आहेत। एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री कायम मिळावा अशी महिलांची आता भावना आहे।